हार्ट मध्ये कॉन्ट्रॅक्शन होत असतं, त्यावेळेस जे प्रेशर एक्झर्ट केलं जात असतं आपल्या आर्टरीच्या वॉलवर, त्याला आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट प्रेशर इज कॉल्ड एज सिस्टोलिक प्रेशर, उसको सिस्टोलिक प्रेशर बोलते हैं. आता समजा आपलं हार्ट आहे, त्या हार्ट मध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं. आता हार्ट मध्ये जर कॉन्ट्रॅक्शन झालं, तर कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर जी स्टेप असते, तर त्याला आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट वी कॉल्ड ॲज अ सिस्टोलिक प्रेशर. म्हणजे सिस्टोल झाल्यानंतर इनडायरेक्टली आपण जर सांगायला गेलो तर, आपलं जेव्हा सिस्टोल होत असतो, या सिस्टोलची जी स्टेप आहे, या सिस्टोलच्या स्टेपला आपण काय कन्सिडर करणार, दॅट वी कॉल्ड ॲज, समजा सिस्टोल झाला आणि आर्टरीवर प्रेशर एक्झर्ट झालं, दॅट इज कॉल्ड सिस्टोलिक. आणि नॉर्मल पर्सन मध्ये किती असायला पाहिजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर? किती असायला पाहिजे नॉर्मल? अगर वो रिलैक्स स्टेट में है और वो नॉर्मल है, तो उसका सिस्टोलिक ब्लड प्रेशर कितना होना चाहिए, बताओ मुझे, हाउ मच? 120 120 mm. यस 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 यस, 120 mmHg होना चाहिए सिस्टोलिक. और डायस्टोलिक क्या होता है? डायस्टोलिक में जब समझो हमारा हार्ट रिलैक्स मोड में आता है, रिलैक्स हो जाता है, तो रिलैक्स होने के बाद जो प्रेशर एक्सर्ट होता है उसको हम क्या बोलते हैं, दैट वी कॉल एज अ डायस्टोलिक ब्लड प्रेशर. और वो कितना रहता है? 80 mmHg. म्हणजे तो एकच गोष्ट आहे फक्त लक्षात इकडं, की तो काय म्हणते त्याला, ते सिस्टोलिक आणि डायस्टोलिक म्हणजे ऍट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे ब्लड प्रेशर एक्झर्ट होणार आपल्या याच्यावर, वॉल ऑफ आर्टरीवर, त्याला आपण सिस्टोलिक म्हणणार. आणि ज्यावेळेस आपण रिलॅक्स स्टेट मध्ये असतो, त्यावेळेस ते प्रेशर एक्झर्ट होणार, हार्ट रिलॅक्सेशन मध्ये असतं वेळेस, त्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं कन्सिडर करत असतात. आणि हे नॉर्मल पर्सन मध्ये ये कितना होता है, इट इज 120 टू 80 mmHg. 120 80 mmHg, किंवा आपण याला असं लिहितो शकतो, 120/80 mmHg. ये होता है सिस्टोलिक, ये होता है डायस्टोलिक. दिस वन इज सिस्टोलिक, दिस वन इज द डायस्टोलिक. ओके, तो सिंपली जब स्पेशली सिस्टोल किसका कंसिडर किया जाता है मालूम है क्या? सिस्टोल जो होता है वो वेंट्रिकुलर का सिस्टोल कंसिडर किया जाता है. आप बोलेंगे सर इसका एट्रियल का सिस्टोल कंसिडर करते हैं क्या? नहीं. तो वेंट्रिकुलर सिस्टोल के बाद में जो प्रेशर एक्सर्ट होता है उसको हम बोलते हैं सिस्टोलिक प्रेशर. आणि जॉईंट डायस्टोलच्या नंतर जे प्रेशर एक्सर्ट केलं जात असतं, त्या प्रेशरला आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट वी कॉल्ड ॲज अ डायस्टोलिक प्रेशर. आता हे जर कमी जास्त झालं, वाढलं, तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. इट क्रिएट द प्रॉब्लेम फॉर अस. क्या प्रॉब्लेम हो सकते बेटा, बता सकता मुझे कोई? याला आपण काय म्हणतो, कोणती कंडिशन म्हणतो, ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये हे प्रेशर वाढतं किंवा कमी होतं? दोन्ही कंडिशन सांगितलं तुम्हाला. वाढल्यानंतरच्या डिसीजचं सुद्धा नाव सांगितलं होतं आणि कमी झालेल्या डिसीजचं सुद्धा नाव सांगितलं होतं. झालं तर हायपोटेन्शन. कमी झालं तर हायपोटेन्शन. व्हेरी गुड. कमी झालं तर हायपोटेन्शन. हायपो म्हणजे कमी, हा कन्फ्युजन होऊ नका. हायपोटेन्शन म्हणजे कमी. जास्त झालं तर हायपरटेन्शन. हायपरटेन्शन. जास्त झालं, करेक्ट, जास्त झालं तर त्याला आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट वी कॉल्ड ॲज अ हायपरटेन्शन. ओके, हाई बीपी, लो बीपी, सिंपल सा कंसेप्ट है ये. अभी देखो इसके अंदर के जो चेंजेस हो गए, वो चेंजेस किसकी वजह से आएंगे बेटा, बताओ मुझे. आता हे कोणते फॅक्टर्स असतात जे फॅक्टर्स या हायपोटेन्शन साठी किंवा हायपरटेन्शन साठी रिस्पॉन्सिबल होतात? इनडायरेक्टली ब्लड प्रेशर मध्ये होणाऱ्या चेंजेस साठी रिस्पॉन्सिबल असतात. विच फॅक्टर्स ब्लड विच व्हेसल, अफेक्ट कार्डियक yes आउटपुट, yes yes blood पेरिफेरल condition of blood vessel. ब्लड वॉल्यूम, yes yes correct correct age करेक्ट करेक्ट, सभी का करेक्ट है एकदम. हाँ, कि जितने भी आपने पैरामीटर्स बताए वो एकदम सही है. तो इसमें एज भी मैटर करता है. उसके बाद में इसमें क्या करता है मैटर, उसके बॉडी की साइज भी मैटर करती है. ओबेसिटी अगर है किसी पर्सन को तो उसका ब्लड प्रेशर ज्यादा होगा. उसके बाद में हम कौन से स्टेट में है, वर्किंग कंडीशन में है या फिर रिलैक्स स्टेट में है, बॉडी की कंडीशन में भी मेंटेन करती है. हमारा कार्डियक आउटपुट भी उसके ऊपर भी डिपेंड होता है कि अपना कार्डियक आउटपुट कितना है. और हमारा हाइपरटेंशन होना चाहिए, हाइपोटेंशन होता है, वो भी डिपेंड होता है. मीन्स ये सारी चीजें जो होती है, आर्टरी की कंडीशन, हमारे आर्टरी जो होते हैं ब्लड वेसल्स, उनकी कंडीशन कैसी है, तो इस कंडीशन के ऊपर भी वो डिपेंड होता है. आता काही लोकांमध्ये आर्थ्रिओक्लेरोसिस नावाचा डिसीज सांगितला होता मी तुम्हाला, आणि आर्ट्रिओक्लेरोसिस आणि आर्थ्रिओक्लेरोसिस काय फरक सांगितला होता दोघांमध्ये? आर्ट्रिओक्लेरोसिस कशाला म्हणायचं आणि आर्थ्रिओक्लेरोसिस कशाला म्हणायचं?
हा नंबर ऑफ टाइम रिपीट झालेला क्वेश्चन, त्यामुळे याच्याबद्दल तुम्हाला आयडिया असणं आवश्यकच आहे. एसटीसीटी अगर राइट राइट बताओ. डिपोजिशन ऑफ फैट, वो उसको आर्थ्रिओक्लेरोसिस बोलते बेटा. हाँ सर. बरोबर आहे. हा, ज्यावेळेस फॅटचं डिपॉझिशन होत असतं कुठं, आपल्या आर्टरीच्या मध्ये जे लुमेन असतं त्याच्यामध्ये जर फॅटचं डिपॉझिशन झालं तर फॅटचं डिपॉझिशन झाल्यामुळं इथल्या लुमेनची साईज जी असते ती कमी होत असते. ओके, इसके अंदर क्लॉट्स फॉर्म होते हैं, तो इसको हम क्या बोलते हैं, दैट वी कॉल द आर्थ्रियोक्लोरोसिस. इसकी वजह से ब्लड प्रेशर बढ़ जाता है, यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. त्यानंतर आर्टरियोक्लोरोसिस. आर्टरियोक्लोरोसिस म्हणजे काय होतं, थिकनिंग ऑफ आर्टरी. थिकनिंग ऑफ आर्टरीज. आर्टरीज में थिकनिंग हो जाती है, जाड अशी घट्ट होऊन बसतात, त्याची इनइलास्टिक होतात, ते एनइलास्टिक. इनइलास्टिक म्हणजे त्याची इलास्टिसिटी जी आहे ती कमी होत असते. आणि हे जर इनइलास्टिक झाले तर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं प्रेशर एक्झर्ट केलं जाईल त्याचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होणार नाही. आणि कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन नाही झालं तर त्या ठिकाणी काय होत असतं की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होत असतो आणि ते इनइलास्टिक बनून जातात आणि ब्लड प्रेशर वाढतं त्या पर्सनचं. उसका ब्लड प्रेशर जो होता है बढ़ जाता है. ओके, तो ये सारी कारण, ये सारी चीजें होती है जिसका इम्पैक्ट हमारे हाइपरटेंशन या हाइपोटेंशन के ऊपर गिरता है. सो हाइपरटेंशन हाइपोटेंशन में कंसिडर किया जाता है. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक. इस टॉपिक का हम नेक्स्ट पॉइंट देखने वाले हैं. तो ये जो पॉइंट है बेटा, तो ये पॉइंट जो हम देखेंगे तो स्पेशली मुझे बताओ कि अभी हमने देखा ब्लड प्रेशर से रिलेटेड, हमने देखा हमारे सॉरी हार्ट से रिलेटेड, उसके ऊपर फैक्टर्स जो कुछ इम्पॅक्ट गिराते हैं, उसके कुछ प्रॉब्लेम्स आते हैं. मला सांगा, हायपरटेन्शन केव्हा कन्सिडर करणार तुम्ही? एखाद्या पर्सन मध्ये हायपरटेन्शन केव्हा कन्सिडर करणार? त्याचं ऍक्च्युअल ब्लड प्रेशर किती असलं तर आपण त्याला हायपरटेन्शन कन्सिडर करतो, आणि कोणत्या स्टेटमध्ये ते सुद्धा कोण सांगू शकतो मला? above एनीबडी फ्रॉम? 140. above 190 करेक्ट mmHg. करेक्ट करेक्ट, वेरी गुड वेरी गुड. अगर किसी पर्सन का ब्लड प्रेशर 140 से अबोव है, 140 टू 90 mmHg के ऊपर है सपोज, कैसे रिलैक्स स्टेट में, तो उस पर्सन को या उस डिसीज को आप क्या बोलेंगे, दॅट वी कॉल. तुम्ही म्हणसाल एखाद्या कंडिशन मध्ये वाढतं, दुसऱ्या कंडिशन मध्ये कमी होत असतं. तसं नाहीये. त्याचं जर रेग्युलरली ब्लड प्रेशर रिलॅक्स स्टेट मध्ये असता वेळेस सुद्धा जर समजा वाढलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला काय कन्सिडर करायचं, दॅट वी कॉल एज अ हाइपरटेंशन. उसको हाइपरटेंशन कंसिडर किया जाता है बेटा. और हाइपरटेंशन के बाद में अभी देखो लो बीपी तो आपको मालूम है, जनरली तुम्हाला सगळ्याच कंडिशन माहित असतात लो बीपीच्या मध्ये. आणि मी तुम्हाला एक महत्वाची कंडिशन अशी सांगितली होती की जर समजा एखाद्या पर्सनचं ब्लड प्रेशर हे 240च्या वर गेलं, 240 mmHgच्या वर गेलं, 240 किंवा आपण त्याला काय म्हणतो 240 ते 110 mmHgच्या वर गेलं, तर अशा प्रकारच्या मुलांमध्ये सॉरी त्या पर्सन मध्ये प्रॉब्लम क्रिएट होत असतो. प्रॉब्लम क्रिएट होता है. कौन सा प्रॉब्लम क्रिएट होता है? बताओ विच प्रॉब्लम. अभी देखो समझो किसी पर्सन का ब्लड प्रेशर जो है वो चला गया, देखो कितना हो गया उसका ब्लड प्रेशर, वो हो गया 240 टू 80 mmHg झालं. तर अशा कंडिशन मध्ये काय प्रॉब्लेम येतो सांगा बरं मला? 720 टू 110 mmHg झालंय. तर अशा कंडिशन मध्ये हा मेजर प्रॉब्लेम आहे, सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. काय होईल बरं? क्या हो जाएगा आपका मुझे? इज सिवियर. हाँ खराब काय काय? होंगे. आर्टरीज या ब्लड Yes, yes. वेसल हाँ आर्टरीज और ब्लड वेसल्स, लूज हो जाएंगे, कैपिलरीज हट जाएंगे. हाँ लूज तो यस यस करेक्ट, वेरी गुड, दैट इज द करेक्ट आंसर. स्पेशली बेटा कॅपिलरीज ब्रस्ट होती है, सगळ्यात जास्त इम्पॅक्ट त्याचा कॅपिलरीजवर पडतो आणि कॅपिलरीज ब्रेक होतात पर्टिक्युलर लोकेशनच्या. जसं या अशा प्रकारच्या मुलांमध्ये म्हणाल अशा प्रकारच्या पर्सन मध्ये त्या ठिकाणी काय होत असतं माहित आहे का की त्याचं किडनी खराब होऊ शकते, उसका किडनी खराब हो सकता है. उसके बाद में उसको ब्लाइंडनेस आ सकता है, त्याला ब्लाइंडनेस येत असतं आणि लास्टला हार्ट बी बंद करू शकतं.
लिव्हर, किडनी, ब्लाइंडनेस अशा प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात बघा. का होईल बरं असं? किडनी आणि डोळ्यावर जास्त परिणाम होत होता याच्या बाबतीत रीजन कौन सांगेल मला? इसके पीछे का रीजन कौन बताएगा बेटा, मुझे बताओ. इसके पीछे का रीजन कौन बताएगा? किडनी कि उसका हमारी किडनी, प्यूरिफाई ब्लड फ्लो हो जाता यस, वो प्यूरिफाई करती है ब्लड को. इसकी वजह से वहां पे ग्लोमेरुलस नाम का स्ट्रक्चर है बेटा, अभी हम देखने वाले हैं नेक्स्ट टॉपिक में. इसके अंदर ग्लोमेरुलस नाम का स्ट्रक्चर होता है, बहुत सारे नेफ्रॉन्स होते हैं. नेफ्रॉन के अंदर ऐसे कैपिलरी का नेटवर्क होता है, उसको हम बोलते हैं ग्लोमेरुलस. ये ग्लोमेरुलस टूट जाते हैं, और एक बार ग्लोमेरुलस टूट गए तो उसका काम खत्म हो गया, नेफ्रॉन का काम खत्म हो गया. तो ये जो है ये डिजेनरेट हो जाएंगे, खराब हो जाएंगे. इसकी वजह से उसकी किडनी भी खराब हो जाएगी, क्योंकि किडनी का मेन स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट कौन सा होता है? वो होता है उसका नेफ्रॉन. हेच नेफ्रॉन जास्त त्याचे युनिट असतं. हे जर खराब झाले तर मग किडनी सुद्धा डायरेक्टली खराब होऊन जाईल. तर मग सर आईज मध्ये काय होत असतं? आईज मध्ये आपल्या कॅपिलरीज अतिशय बारीक बारीक कॅपिलरीज असतात आणि ते डायरेक्टली एक्सपोज असतात, दिसतात बघा आपल्या डोळ्याला. तुम्ही एखाद्या डोळ्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व केलं राग आल्यानंतर, किंवा जास्त आपण एखादं रडलेलं असलं, एखादं रडत असेल एखादा पर्सन, त्या डोळ्यामध्ये, किंवा एखादा काही कचरा वगैरे गेला आपल्या याच्यामध्ये, तर त्यावेळेस रेड कलर दिसतो बघा आपल्या डोळ्याचा. का दिसतो रेड कलर? ड्यू टू नंबर ऑफ कैपिलरीज आर लोकेटेड इन दैट एरिया एंड दैट बैकग्राउंड इज व्हाइट. वो बैकग्राउंड व्हाइट होता है और उसके बाद में नंबर ऑफ कैपिलरीज वहां प्रेजेंट होती है. तो नंबर ऑफ कैपिलरीज प्रेजेंट होने की वजह से अगर समझो यहां तक प्रेशर ज्यादा चला गया, तो प्रेशर जब ज्यादा जाएगा तो जाने के बाद क्या हो जाएगा कि ये जो कैपिलरीज होते हैं वो कैपिलरीज डैमेज हो जाएंगे. नेट कैपिलरीज आर डैमेज. तो ये कैपिलरीज अगर डैमेज हो गए तो कंप्लीटली काम करना बंद कर देगा. हमारा जो आईज होगी हमारे, वो काम करना बंद कर देगी. ये प्रॉब्लेम आ सकता है. कोई कोई पर्सन कोमा में जा सकता है. कोमा मध्ये काय जाऊ शकेल बरं? त्याला ब्रेन हॅमरेज होऊ शकतं काही मध्ये. ब्रेन हॅमरेज, ब्रेन हिमोरेज म्हणतात ऍक्च्युली, वर्ड हिमोरेज आहे. का असतं बरं ब्रेन हिमोरेज? सांगू शकेल कोणी मला? किसी को मालूम है ब्रेन हिमोरेज के बारे में? बताओ. नर्वस सिस्टम ब्रेक यस, डाउन हो नर्वस, जाएंगे. पूरी नर्वस सिस्टम का बेटा. यस, नर्वस सिस्टम के ऊपर इम्पैक्ट करता है डेफिनेटली, मगर स्पेशली कौन सा एरिया? ब्रेन नाम का ही पार्ट. देखो अभी देखो इसके अंदर क्या होते हैं, ब्रेन के अंदर बहुत छोटे छोटे कैपिलरीज होते हैं. अगर उसकी तरफ प्रेशर ज्यादा बढ़ गया तो बढ़ने के बाद क्या हो जाएगा कि वहां के जो कैपिलरीज होते हैं वो टूट जाएंगे, और टूटने के बाद वहां पे क्या हो जाएगा? ब्लीडिंग हो जाएगी, और दैट क्रिएट द प्रॉब्लम फॉर अस. वो हमारे लिए प्रॉब्लम क्रिएट कर सकता है, आपल्यासाठी तो प्रॉब्लम क्रिएट करत असतो. आणि त्याचे खूप कॉम्प्लिकेशन असतात. काही काही मुलं तर काही काही पर्सन तर कोमा मध्ये जात असतात. दे आर गोज इन टू कोमा. ओके, दिस इज अ डेंजरस कंडिशन. ओके, कोमा मध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे कसं असतं सिच्युएशन ते. तर आता लक्ष द्या इकडं. नॉर्मल कार्डियक आउटपुट इज 5 लिटर पर मिनिट. इन्क्रीज कार्डियक आउटपुट इन्क्रीज द सिस्टोलिक प्रेशर ऑल्सो. आपलं नॉर्मल कार्डियक आउटपुट किती असते? 5 लिटर असते. 5 लिटर असतं म्हणजे काय? 5040. आपण डिस्कस केलेलं आहे खूप वेळेस, त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. तर आता तरी बी आता हा आपल्याला ब्लड प्रेशर रिलेटेड कन्सेप्ट कसा है तो डिस्कस करायचा है. तर यामध्ये नॉर्मल पर्सन का जो कार्डियक आउटपुट होता है वो कितना होता है? 5 लीटर होता है. और ये जब हमारा कार्डियक आउटपुट बढ़ जाएगा, कार्डियक आउटपुट, तो व्हेन द कार्डियक आउटपुट इज इंक्रीज, दैट टाइम इट क्रिएट द सिस्टोलिक प्रेशर. इट इंक्रीज द सिस्टोलिक प्रेशर. वो क्या करेगा? हमारे बॉडी के अंदर का सिस्टोलिक प्रेशर जो है उस सिस्टोलिक प्रेशर को बढ़ाएगा बेटा. ते आपल्या बॉडी मधल्या सिस्टोलिक प्रेशरला वाढवणार. आता सिस्टोलिक प्रेशर जर वाढलं तर सिस्टोलिक प्रेशर वाढल्यानंतर त्याचे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात? सांगू शकेल कोणी मला? अगर सिस्टोलिक प्रेशर बढ़ गया तो क्या कॉम्प्लिकेशन आएंगे उसके, बताओ मुझे. सिस्टोलिक प्रेशर वाढलं म्हणजे इनडायरेक्टली ब्लड वाढलंय, ब्लड प्रेशर वाढलंय. सिस्टोलिक प्रेशर वाढलं म्हणजे काय झालं? ब्लड प्रेशर वाढलंय. ओके, आणि ब्लड प्रेशर वाढल्यानंतर तुम्हाला माहित आहे की काय कॉम्प्लिकेशन होत असतात. तेच कॉम्प्लिकेशन आहे तिथं. त्यानंतर पेरिफेरल रेजिस्टेंस डिपेंड अपॉन द डायमीटर ऑफ ब्लड वेसल्स. पेरिफेरल रेजिस्टेंस किसके ऊपर डिपेंड होता है? कि उस आर्टरी की या वेसल की, वेन की बॉल कैसी है उसके ऊपर डिपेंड होता है. समजा आता ही आर्टरी आहे,
तरी आर्टरीच्या वॉलमध्ये कशीच कंडिशन आहे आर्टरीच्या वॉलची, याच्यावर डिपेंड असतं पेरिफेरल रेजिस्टन्स. का म्हटलं असेल बरं याला पेरिफेरल रेजिस्टन्स? व्हाई दिस कंसेप्ट इज कॉल्ड पेरिफेरल रेजिस्टेंस? एनीबॉडी फ्रॉम यू? क्यों कहा जाएगा इसको पेरिफेरल रेजिस्टेंस? क्या रीजन होगा उसके पीछे? कंडीशन ऑफ वॉल ऑफ फेसेस, दैट इज आल्सो कॉल्ड द पेरिफेरल रेजिस्टेंस. तो व्हाट इज मीन बाय पेरिफेरल रेजिस्टेंस? क्या, क्यों बोला गया उसको पेरिफेरल रेजिस्टेंस? क्या कारण है? बहुत सिंपल सा कंसेप्ट ये आपको आना ही चाहिए कैसे भी करके बेटा, बताओ मुझे. पेरिफेरल रेजिस्टन्स डिपेंड ऑन दी डायमीटर ऑफ ब्लड वेसल. हे ब्लड वेसलच्या डायमीटरवर डिपेंड असतं. कसं असतं माहितीये का? हा करने के लिए हा क्या क्या क्या? ब्लड Yes, yes, ऊपर yes, के correct, साइड correct. सप्लाई. No. That is not peripheral. पेरिफेरल रेजिस्टेंस बोल रहा हूं मैं आपको, डिपेंड ऑन द डायमीटर ऑफ ब्लड वेसल. तो ये जो होता है ना, ये साइड का प्रेशर होता है बेटा. जो पेरीफेरी, हम के पेरीफेरी वर्ड कब यूज करते हैं? प्लांट की मॉर्फोलॉजी आपने देखी है 11th में. प्लांट की मॉर्फोलॉजी आपने देखी होगी, तो हम बोलते हैं देखो, जो स्टेम के बाजू का पोर्शन होता है या रूट के बाजू का पोर्शन होता है, उसको पेरीफेरी कंसिडर करते हैं. क्यों पेरिफेरी कंसिडर करते हैं? क्योंकि वो साइड में होता है, सराउंडिंग में होता है. उसी तरह जो हमारी ब्लड वेसल की वॉल उसके सराउंडिंग में होती है, और उससे जो रेजिस्टेंस क्रिएट होता है, वो उसको हम बोलते हैं पेरिफेरल रेजिस्टेंस. म्हणजे जे प्रेशर एक्झर्ट होतं, समजा त्याची जाडी वाढली किंवा कमी झाली, त्याच्यावर डिपेंड असतात बऱ्याच गोष्टी. त्याची जर जाडी वाढली तर काय होईल? ब्लड प्रेशर वाढेल. त्याची जाडी जर कमी झाली तर काय होईल? म्हणजे त्या ठिकाणी व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालं त्याचं, असं डायलेशन झालं, त्या ठिकाणी आपलं ब्लड प्रेशर डिक्रीज होऊन जाईल. सिंपल सी कन्सेप्ट है ये. ओके. Decrease in the diameter of arterioles and capillaries under the effect of vasoconstrictor like vasopressin or ADH causes the increase in the peripheral resistance and thereby increase in the blood pressure also. देखो क्या है, अगर हमारे बॉडी में एडीएच नाम का हार्मोन बढ़ता है, वैसोप्रेसिन बोलते हैं, ये कहां से सिक्रेट होता है? कौन बताएगा मुझे? दिस हार्मोन इज सिक्रेटेड फ्रॉम विच पार्ट ऑफ आवर बॉडी? ये आपको हुआ ना टॉपिक? मैं बताऊंगा इसका, मुझे ही बताना पड़ेगा पहिले, बाद में. देखो, एडीएच नावाचं जे हार्मोन असतं त्याला वॅसोप्रेसिन सुद्धा म्हणतात. तर हे हार्मोन आपल्या पिट्री ग्लँडच्या न्यूरोहायपोफायसिस नावाचा पोर्शन असतो बघा, दुसऱ्या नंबरचा, सेकंड नंबरचा. आता ते स्ट्रक्चर व्हायचं राहिलं तुमचं. हे असं स्ट्रक्चर असतं आपल्या पिट्री ग्लैंड. इसके अंदर एक ऐसा इंटरमीडिया होता है, पार्स इंटरमीडिया. ये होता है, देखो देखो, इस साइड पे होता है देखो हमारा एक एडिनोहायपोफायसिस, और इस साइड को होता है न्यूरोहायपोफायसिस. न्यूरोहायपोफायसिस म्हणजे हायपोथॅलॅमसचाच भाग असल्यासारखा असतो, थोडा एक्सटेंड झालेला असतो तो. तर याच्यामध्ये याच्यापासून एडीएच सिक्रेशन होत असतं. एडीएच किंवा वैसोप्रेसिनचं सिक्रेशन होत असतं. और उसका काम क्या होता है? वो वैसोकॉन्स्ट्रिक्टर होता है बेटा. दैट इज वैसोकॉन्स्ट्रिक्टर. व्हाट इज वैसोकॉन्स्ट्रिक्टर? That is act as a vasoconstrictor. That is useful for the vasoconstriction. तर वॅसोकॉन्स्ट्रिक्टर किंवा वॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय सांगा बरं मला? व्हॉट इज द वॅसोकॉन्स्ट्रिक्शन? एनीबडी फ्रॉम यू? दिस इज व्हेरी सिंपल क्वेश्चन. अतिशय साधा क्वेश्चन आहे. वॅसो मीन्स अ ब्लड वेसल, कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे ब्लड वेसलला कॉन्ट्रॅक्ट करून आणणारा घटक, त्याला आपण वॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणायचं. आणि ही जी प्रोसिजर असते ब्लड वेसलचं कॉन्ट्रॅक्शन होण्याची, तिला आपण कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतो. आता हे जे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे ते काय करतं? आपल्या ब्लडच्या ज्या वॉल्स असतात, आर्टरिओलच्या ज्या वॉल्स असतात, बरोबर, कॅपिलरीच्या वॉल्स असतात, या दोन्ही वॉलवर प्रेशर एक्झर्ट करतं आणि त्याचबरोबर आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते ब्लड प्रेशर वाढवतं. किसी भी पर्सन का ब्लड प्रेशर वो बढ़ा सकता है. ओके. ये भी एक कारण होता है किसके लिए? ब्लड प्रेशर को इंक्रीज करने के लिए. याच्यामध्ये सुद्धा ब्लड प्रेशर, आता बघा, हे नॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा वाढलं जातं बरं. असं नाही की प्रत्येक वेळेस तो ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असणारा पेशंट असला पाहिजे. जेव्हा गरज पडते आपल्याला, तेव्हा ते सुद्धा अशा प्रकारचं प्रेशर एक्झर्ट करू शकतात थोड्या वेळासाठी. मात्र काही काही केसमध्ये रेग्युलरली करत असतं ते. ब्लड लॉस इन द ऍक्सिडेंट डिक्रीज द ब्लड व्हॉल्यूम अँड दस द ब्लड प्रेशर ऑल्सो. बघा, जर आपल्या शरीरामध्ये ब्लड लॉस झालेला असतं, तुम्ही बघितली का एखादी केस ऍक्सिडेंट झालेली,
ऍक्सिडेंट झालेल्या केसमध्ये जर ब्लिडिंग जर झाली असेल तर तो चक्कर येऊन पडतो बघा, बेशुद्ध होतो. त्याच्या मागचं कारण काय असेल सांगा बरं, कोण सांगू शकेल मला? इसके पीछे रीजन क्या होगा? कि अगर ब्रेन किसी को पर्सन का ब्लड एक्सीडेंट, सप्लाई। यस, ब्रेन को ब्लड सप्लाई भी करेक्ट है शर्मीन आपका, मगर दूसरा एक उसका ब्लड का आंसर अमाउंट है। कमी होईल, यस यस, वेरी गुड। ब्लड का अमाउंट। ब्लड का, हाँ, ब्लड का अमाउंट डिक्रीज हो जाएगा, और अमाउंट अगर डिक्रीज हो गया तो वो क्या करेगा, जितना प्रेशर उसको एक्सर्ट करना चाहिए हमारे आर्टरीज के ऊपर, उतना प्रेशर वो एक्सर्ट नहीं कर पाएगा, और प्रेशर नहीं एक्सर्ट होने की वजह से हमारे सेल्स के अंदर नहीं पहुंच पाएगा वो, और सेल के अंदर नहीं पहुंच गया तो फिर क्या हो जाएगा, हमारे सेल के अंदर वीकनेस आ जाएगा, उसका उसको एनर्जी नहीं मिलेगी, और वो अनकॉन्शियस हो जाएगा, बेशुद्ध होईल तो. अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन असतात. शर्मिन, आपने बताया था वो भी है, मगर वो सेकंड वाला रीजन है, फर्स्ट वाला रीजन ही है, ये है. तो देखो, ब्लड प्रेशर इज डायरेक्ट, हाँ, क्या बोले, बताओ. उसका मतलब नहीं होता ना, ब्लड सप्लाई नहीं होता, इसका मतलब कम यस, अमाउंट हाँ, में ही तो। करेक्ट करेक्ट करेक्ट, वो ब्रेन को भी कम सप्लाई, पूरे बॉडी को भी कम सप्लाई होता है उसके अंदर. यस, ओके. तो हाँ ब्लड सर। प्रेशर इज डायरेक्टली, हाँ, ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द विस्कोसिटी ऑफ ब्लड. ब्लड प्रेशरचं डायरेक्ट रिलेशन विस्कोसिटी सुद्धा आहे आपल्या ब्लडच्या विस्कोसिटी सोबत. विस्कोसिटी नावाची टर्म मी तुम्हाला सांगितलेली आहे काल का परवाच्या दिवशी काहीतरी सांगितली होती बघा. यू नो विस्कोसिटी ऑफ ब्लड, डू Yes यू हैव sir. सम फ्लो आइडिया? ऑफ ब्लड, Yes, yes, very good. Fluidity Flow of of blood. blood. That is yes, fluidity, flow of blood, that we call the viscosity. This is a concept from physical chemistry or inorganic chemistry. Sorry, physical chemistry का concept है देखो ये viscosity. Viscosity तुमच्या फिजिकल केमिस्ट्रीचा कंसेप्ट आहे फॉर योर काइंड इन्फॉर्मेशन. तो यहाँ पे क्या बताया बेटा मालूम है क्या, कि ब्लड का जो प्रेशर होता है उसका डायरेक्ट रिलेशन किसके साथ में होता है, कि ब्लड की विस्कोसिटी कितनी है. ओके, प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द विस्कोसिटी ऑफ ब्लड. ओके, क्यों होगा बेटा ये बताओ मुझे, व्हाई इट इज डिपेंड ऑन द विस्कोसिटी ऑफ ब्लड, और इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विस्कोसिटी ऑफ ब्लड. बघा, जितकं क्योंकि विस्कस ब्लड असेल, हा, सांग सांग, मी थांबतो थोडा वेळ, सांग. हा, वो जितना हम्म, जितना वो ना क्या आवाज अटक रही है आपकी बेटा. Viscosity means हाँ हाँ, viscosity means बोलो बोलो, हाँ सांग. sir क्या viscosity हुआ, का नेटवर्क, मतलब क्या? आवाज तुझा मध्येच असं बंद होत आहे एकदम. विस्कोसिटी मीन्स त्याच्या पुढे काय सांगण्याचा प्रयत्न, बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल कदाचित तुझा, तर एक लक्ष द्या. No, sir, सिंपल सा विचारत concept. आहे विचारत आहे. हा हा हा, विचारत आहेस का, क्वेश्चन विचारत आहेस, सॉरी. आता सांगितलं ना, हाँ विस्कोसिटी म्हणजे त्याची फ्लो होण्याची कॅपॅसिटी. एखाद्या सरफेस वरून किंवा कशावरून जर समजा एखादा मटेरियल, लिक्विड मॅटर जे असतं, सेमी लिक्विड, लिक्विड मॅटर जे असतं, ते जर रन करत असेल त्याच्यामधून वगैरे, त्याला आपण काय कन्सिडर करायचं, त्याची विस्कॉसिटी कन्सिडर करायचं. काही काही प्रोडक्ट बघा थोडे जास्त विस्कस असतात, काही प्रोडक्ट थोडे कमी विस्कस असतात लिक्विड मध्ये. जसं आपलं वॉटर घेतलं तर विस्कॉसिटी कमी असते आपल्या वॉटरची. त्याचबरोबर आपण त्याच्या जागी हनी घेतलं, मधाची विस्कॉसिटी जास्त असते. त्याचबरोबर डिंक घेतला, डिंकाची विस्कॉसिटी त्याच्यापेक्षा जास्त असते. हे त्याच्या विस्कॉसिटीवर डिपेंड आहे. विस्कॉसिटी म्हणजे फ्लो होणे की ॲबिलिटी, फ्लुडिटी म्हणू शकतो आपण त्याला. फ्लुडिटी एखाद्या सरफेस वरून किंवा एखाद्या मीडियम मधून, एखाद्या स्ट्रक्चर मधून फ्लो होण्याची ॲबिलिटी. ओके, दॅट वी कॉल द विस्कॉसिटी, एंड दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ब्लड प्रेशर. क्यों ब्लड प्रेशर से डायरेक्टली प्रोपोर्शनल है? अगर विस्कॉसिटी उसकी बढ़ गई तो ब्लड फ्लो अच्छी तरह से नहीं हो पाएगा. बघा, विस्कॉसिटी वाढल्यानंतर जेवढं ब्लड प्रॉपरली जायला पाहिजे किंवा जेवढ्या स्पीडनं जायला पाहिजे तेवढं जाऊ शकत नाही. मध्ये मध्येच क्लॉट फॉर्म होत असतात काही काही केसेसमध्ये. मग अशा केसेसमध्ये हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा, मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की ज्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे त्यांना इकोस्पिरिन नावाची टॅबलेट दिली जात असते. तर इकोस्पिरिनचा यूज काय असतो माहिती आहे का, की त्या ठिकाणी त्याचं ब्लड
क्लॉट होऊ दिल्या जात नाही मधल्यामध्ये ऑटोमॅटिकली. तर पातळ ठेवलं जातं. ब्लडचं जी विस्कॉसिटी असते, विस्कॉसिटी कमी केली जात असते त्याद्वारे. ओके, विस्कॉसिटी जर वाढली तर काय होईल, या ठिकाणी ब्लड प्रेशर डिक्रीज होईल. म्हणजे एकदम असं फ्लो असं कमी स्लोली जाईल ब्लड आपलं, जेवढं जायला पाहिजे तेवढं जाणार नाही. आणि विस्कॉसिटी जर खूपच जास्त वाढली तर त्या सर कमी झाली तर त्यावेळेस सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. जे ब्लड प्रेशर जास्त असेल त्या पर्सनचं आणि तो सुद्धा हार्टला प्रॉब्लेम क्रिएट करू शकेल. ओके, तो एक इम्बैलेंस होना नहीं चाहिए, बैलेंस में रहना चाहिए, बस इतना ही होता है उसका. Amount of the blood brought to the heart via veins per unit time is called the venosus return. बघा, and it is directly proportional to blood pressure. सिंपल सा कंसेप्ट है ये भी एक देखो की व्हेनोसस रिटर्न किसे कहा जाता है. हा हे कन्सेप्ट आपल्या स्टेट बोर्ड मध्ये खूप एक्स्ट्राचे कन्सेप्ट टाकण्यात आले बरं. हे ऍडिशनल कन्सेप्ट आहेत म्हणून आपल्याला वेळ सुद्धा लागत आहे. त्याचं कारण हेच आहे, कारण की मम्मी के पैर से रक्त निकाले. तो डायरेक्टली क्या हो जाता है मालूम है कि इसके अंदर एक्चुअली सपोज हमने क्या कर दिया कि हमारे बॉडी का ब्लड जो है वो रिटर्न आ रहा है हमारे हार्ट के अंदर विद द हेल्प ऑफ वेन्स. दॅट थिंग इज कॉल्ड द व्हेनोसस रिटर्न. उसको व्हेनोसस रिटर्न बोलते हैं, त्याला व्हेनोसस रिटर्न म्हणतात. आणि व्हेनोसस रिटर्न हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. कोणासोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किसके साथ में होता है वो डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ ब्लड प्रेशर. ब्लड हा तुमचं आपल्या बॉडी बघा, लक्ष द्या, ब्लड ची प्रेशर जेवढं असणार तेवढ्या प्रेशरनं वापस सुद्धा येणार ब्लड आपलं. उतने प्रेशर से क्या होगा, हमारा ब्लड रिटर्न भी आएगा उतने. नहीं तो फिर अभी क्या कर रहा है, हमारा ब्लड स्लोली ही जा रहा है तो उतना फास्ट रिटर्न आएगा क्या, हमारा ब्लड नहीं आएगा. मीन्स इसका जो रिलेशन होता है वेलोसिस रिटर्न का वो ब्लड प्रेशर के साथ में होता है. ओके, नाउ अगेन ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टोटल लेंथ ऑफ ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स की लेंथ कितनी होती है उसके ऊपर भी डिपेंड होता है बेटा ये. आता जर खूपच लांब ब्लड वेसल असेल त्या ठिकाणी प्रेशर जास्त असेल की कमी असेल सांगा बरं मला. एखादी लेंथला कमी ब्लड वेसल आहे आणि एक लेंथला खूप जास्त लांब ब्लड वेसल आहे. मला सांगा कोणती मध्ये जास्त प्रेशर असेल. लेंथ तो कमी आहे. लांबी लांबी मध्ये की छोटी जवळच्या मध्ये. लांबी असेल तर जास्त pressure असतं. कमी असली नहीं नहीं नहीं, कमी असणाऱ्या मध्ये जास्त असेल. क्यों ज्यादा होता है उसका रीजन बताता हूँ मैं बेटा. क्योंकि उसका डिस्टेंस ज्यादा नहीं होता है ना, इसकी वजह से फ्लो कैसा जाएगा वहां पे और फोर्सफुली हार्ट से प्रेशर दे दिया. हार्ट से प्रेशर देने के बाद क्या हो जाएगा, वो उस तरफ डायरेक्टली पास हो जाएगा. मगर अगर बहुत लंबा है तो लंबा होने के बाद क्या हो जाएगा कि उसके अंदर से ब्लड जाने के लिए टाइम लगेगा, उसको ड्यूरेशन लगेगा, वो वहां तक जाने के बाद उसकी स्पीड कम हो जाएगी, एक्सेट्रा एक्सेट्रा. इसकी वजह से जो लेंथ होता है, लेंथी ब्लड वेसल्स होती है, उनका जो क्या बोल सकते हैं, ब्लड प्रेशर जो होता है वो कम होता है. लंबी वाली ब्लड प्रेशर जो होती है उनको. अभी देखो दूसरी इंपॉर्टेंट प्लाट, ब्लड प्रेशर कैन आल्सो बी अफेक्टेड बाय द वैसोकॉन्स्ट्रिक्शन. दुसरं कशा काय गोष्टी अफेक्ट करतात बघायला. सर ब्लड प्रेशर. हा बोल ना बेटा, बोल. हा बोल बोल. ब्लड प्रेशर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल बता रहा है ना, अरे लेंथ ऑफ ब्लड वेसल. सॉरी 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 सॉरी, करेक्ट है आपका, ही करेक्ट है बेटा. मैं थोड़ा सा गलत हो गया था यहाँ पे. मैं वो डायरेक्टली प्रोफेशनल का ये थोड़ा सा किया ना, वो पहले को कंसिडर किया. मुझे डायरेक्टली प्रोफेशनल जो होता है ना वो बराबर है आपका, कि जितनी ज्यादा लेंथ रहेगी उतना वो कैसा हो जाएगा कि अभी ज्यादा लंबे ऑर्गन की तरफ या जो लेंथ जास्त दूरवर आहे एखादा ऑर्गन समजा आपल्या बॉडीमध्ये, त्या ठिकाणी आर्टरी आपली जास्त लांब असेल. मग आता इथं जर प्रेशर एक्झर्ट नाही केलं जास्त हर्टनं तर तो ब्लड तिथपर्यंत जास्त फ्लो होऊ शकणार नाही, पास होऊ शकणार नाही. मग अशा केसेस मध्ये काय असतं की तिथलं ब्लड प्रेशर वाढवलं जात असतं आणि बाकी त्याच्या जवळचे असतात त्यांना काय नॉर्मल जरी प्रेशर पुश आउट जरी केलं तरी सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकतात. म्हणून ते डायरेक्टली प्रोपोर्शनल है. करेक्ट है आपका, वो डायरेक्टली प्रोपोर्शनल होता है किसके साथ में, लेंथ ऑफ ब्लड वेसल के साथ में. क्लियर. असं अगर यूनिवर्सली प्रोपोर्शनल बोला होता तो वो पॉइंट सही आता था, मगर मैं थोड़ा सा इसके बारे में भी एम्बिग्यूअस हुआ. मैं इसका परफेक्ट रीजन बताने के बाद ही आप कुछ लोग ऐसे नहीं बोल देंगे करेक्ट जो है वो. तो देखो अभी ब्लड प्रेशर कैन ऑल्सो बी अफेक्टेड बाय द वैसोकॉन्स्ट्रिक्शन और वैसोडायलेशन.
ब्लड प्रेशरवर दुसरे फॅक्टर, सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर सुद्धा कारणीभूत ठरत असतात. वैसो कॉन्स्ट्रिक्शन एंड वैसो डायलेशन, दीज टू थिंग्स, ये ब्लड प्रेशर के ऊपर सबसे ज्यादा इम्पैक्ट गिराते हैं. कैसे गिराते हैं? समझो हमारे आर्टरी का साइज कम हो गया, मीन्स उसके अंदर वैसो कॉन्स्ट्रिक्शन हो गया. आर्टरी असेल काहीतरी ब्लड वेसल कोणती, मग स्पेशली आर्टरी को कन्सिडर करते हैं, कन्फ्युजन नाही होना चाहिए आपका. ब्लड प्रेशर आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो ना, त्यावेळेस आपण आर्टेरियल ब्लड प्रेशर कन्सिडर करत असतो. तर ज्यावेळेस आपल्या ब्लड जे आर्टरीज असतात, ब्लड फ्लो करणाऱ्या वेसल्स असतात, त्याचं जर साईज कमी झाली म्हणजे त्याच्यामुळे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं, तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्याबरोबर काय होईल की आपलं ब्लड प्रेशर वाढेल. आवर ब्लड प्रेशर इज इन्क्रीज. बट इन सेकंड केस वेन आवर आर्टरीज आर डायलेटेड, ज्यावेळेस आपल्या आर्टरी डायलेट होत असतात. आता डायलेट जर झाल्या तर डायलेट झाल्यामुळे काय होत असतं की साईज वाढते. साइज वाढल्यामुळे क्या होता है कि त्याच्यामध्ये इलेस्टिसिटी कमी होत असते और इसकी वजह से क्या हो जाएगा, हमारे ब्लड का जो फोर्स होगा वो डिक्रीज हो जाएगा, वो लो बीपी का प्रॉब्लम आएगा इसके अंदर. असं आपण म्हणू शकतो बघा, किंवा हे म्हणू शकतो आपण वैसो कॉन्स्ट्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाई ब्लड प्रेशर एंड वैसो डायलेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लो ब्लड प्रेशर. दोन्ही बघा रिलेशन कसं आहे ते. एक कॉमन एग्जांपल घेऊन सोडून सांगतो. कॉमन एग्जांपल लेके मैं आपको बताऊंगा इसका एक रीजन. जैसे अभी देखो ये होता है पाइपलाइन, होता है नल का पाइपलाइन, पानी आता है देखो हमारे यहाँ पे, तो उसके अंदर देखिए एक समझो एक एग्जांपल कंसीडर कीजिए. एग्जांपल ऐसा कंसीडर किया कि पानी हमारे पास उतना ही है, ओके, पानी उतना ही है, ड्यूरेशन भी उतना ही है, मगर पाइप जो है वो पाइप की साइज छोटी है, ओके. तो छोटी है तो हम उसके अंदर से जब वॉटर पास करेंगे तो उसका फोर्स देखो कितना होता है, त्याचं फोर्स जास्त असते. आणि तेच जर आपण थोडं उलट केलं, उलट काय केलं, आपण पाईपची साईज थोडीशी मोठी घेतली, वॉटरचं व्हॉल्यूम तेवढंच ठेवलं, त्याचबरोबर ड्युरेशन सुद्धा तेवढाच ठेवला, तर त्या केसमध्ये कसं होईल की जे प्रेशर मिळायला पाहिजे त्या पाण्याला तेवढं प्रेशर मिळत नाही आणि स्लोली पाणी येत असतं बघा, त्याला पाण्याला तेवढा फोर्स नसतो, उस पानी को उतना फोर्स नहीं होता है. ये उसी तरह हमारा वैसो कॉन्स्ट्रिक्शन वैसो डायलेशन होता है. जब समझो वैसो कॉन्स्ट्रिक्शन हो गया तो क्या हो जाएगा, हमारे आर्टरीज की साइज कम हो जाएगी, मीन्स असं आकुंचन होतं, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होईल आणि त्यावेळेस आपलं ब्लड प्रेशर वाढेल. आणि ज्या ठिकाणी जर आपल्या जर ब्लड वेसल अशा एक्सपांड झाल्या, डायलेट झाल्या, त्यावेळेस त्याला स्पेस मिळाल्यासारखा मिळेल आणि ब्लड तर तेवढंच असणार, ब्लड मध्ये काही फरक होणार नाही की नाहीतर ब्लड वेसल मोठ्या झाल्या म्हणजे आपलं ब्लड वाढेल असं नसतं, ब्लड तेवढंच राहणार आहे, तर त्याला ते प्रेशर मिळणार नाही, त्यावेळेस ते ब्लड प्रेशर लो होऊन जाईल. तो देखो दूसरे इम्पॉर्टेंट बात, फीमेल हैव स्लाइटली लोअर बीपी देन द मेल हर एज बिफोर मेनोपॉज. ओके, पहिल्यांदा इकडे लक्ष द्या, फिमेल मधलं ब्लड प्रेशर जे असतं ते मेल कॅन्डिडेटच्या तुलनेमध्ये कमी असतं बिफोर मेनोपॉज. यू नो मेनॉर्च अँड मेनोपॉज. मेनोपॉज मीन्स व्हाट, व्हेन मेंस्ट्रुअल साइकिल इज स्टॉप, दैट कंडीशन इज कॉल्ड मेनोपॉज. एट द ईयर ऑफ 50-55 के आसपास में जब मेनोपॉज होता है, तो मेनोपॉज होने के बाद जो बीपी होता है, उसके पहले बीपी जो होता है वो कम होता है फीमेल में एज कम्पेयर टू द मेल के कंपैरिजन में. However, the risk of high BP increases in the female after the menopause sets up. म्हणजे त्यावेळेस काय होतं की जर समजा मेनोपॉज होते त्यानंतर मात्र फिमेल मध्ये हाई ब्लड प्रेशर होने के चांसेस जास्त असतात. मेनोपॉज होने के बाद ब्लड प्रेशर बढ़ने की चांसेस ज्यादा होते हैं. इसका रीजन क्या है, क्योंकि वो एक्टिवेटाइज नहीं हो पाता प्रॉपरली. कारण कसं होत नाही की पहिल्यांदा काय असणार, मेनोपॉज होईपर्यंत ब्लड प्रेशर कमी असतात, मात्र काय होत असतं एकदम मेनोपॉज स्टॉप झाला म्हणजे ब्लिडिंग स्टॉप, त्या ठिकाणी पुढची स्टेप अशी असते की त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. एकदम सडन चेंज झाल्यामुळं, चेंज होतो ना तो बॉडीमध्ये होणारा चेंज आहे तो एक प्रकारचा, आणि ती ऍक्टिव्हिटी स्टॉप झाल्यामुळं त्या ठिकाणी ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस सुद्धा वाढत असतात. दॅट टाइम ब्लड प्रेशर ऑल्सो इंक्रीज. ठीक है, यहाँ पे आपको कुछ पैरामीटर्स कुछ कंसेप्ट दिए गए. देखो, इंटरनेट माय फ्रेंड्स के द्वारा सर्व द इंटरनेट फॉर वीडियो क्लिप्स ऑफ एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी एंड बायपास सर्जरी, गैदर मोर इंफॉर्मेशन अबाउट दिस मेडिकल प्रोसीजर्स. तो थोड़ा बहुत मैं इसके बारे में
नेट पे भी सर्च करने की जरूरत नहीं, मैं डायरेक्टली बता देता हूँ आपको क्या होता है एंजियोग्राफी। तो भी करना है तो सर्च कीजिए कि पूरा डिटेल में इन्फॉर्मेशन मिलेगा आपको ये। तो एंजियोग्राफी क्या होता है मालूम है क्या? एंजियोग्राफी मीन्स चेकिंग कंडीशन ऑफ आवर ब्लड वेसल्स, their representation in the graphical format, that we call the angiography. एंजिओग्राफी मध्ये काय केलं जातं? फक्त एंजिओग्राफी मध्ये आपल्या ब्लड वेसलची कंडिशन चेक केली जात असते, कशा प्रकारे आहेत ते, आणि त्याचं ग्राफिंग केल्यासारखं केलं जात असतं, म्हणून त्याला आपण एंजिओग्राफी असं म्हणतो. एंजिओ वर्ड रिलेटेड टू ब्लड वेसल्स अँड ग्राफी मीन्स चेकिंग, दॅट इज मेजरमेंट, स्ट्रक्चर एक्सेट्रा एक्सेट्रा, दॅट वी कॉल्ड एज अ ग्राफिंग. ग्राफिंग करणं त्याच्या प्रकारचं. त्याच्यानंतर एंजिओप्लास्टी काय असेल बेटा, कोण सांगेल मला? ऐकलं बऱ्याच वेळेस आपण हा वर्ड आपल्या कानावर गेलेला असतो, मात्र प्रत्येक वेळेस आपल्याला प्रॉपर मिनिंग लक्षात येत नाही. क्या होता है एंजियोप्लास्टी? व्हाट इज बाय एंजियोप्लास्टी? एनीबॉडी फ्रॉम यू? इट्स वेरी इजी प्लेट से क्वेश्चन. रिलेटेड, ब्लड में, हाँ, ब्लड में प्लेट से रिलेटेड। ब्लड में नहीं, वो अलग बोल रहे हैं. एंजियोप्लास्टी म्हणजे काय करतात माहित आहे का, की जर समजा एखाद्या पर्सनच्या हृदयामध्ये कार्डियक कोरोनरी वेन जी असते, कोरोनरी आर्टरी, त्या कोरोनरी आर्टरी मध्ये किंवा बाकीच्या काही आर्टरी मध्ये जर क्लॉट्स फॉर्म झाले असतील, क्लॉट्स म्हणजे रक्त गोठलेलं असेल एखाद्या पोझिशनला, ओके, तर ते काय केलं जात असतं माहितीये का, ऑपरेशन करून त्या ठिकाणी त्या क्लॉट्सला काढलं जात असतं. उस क्लॉट को निकाला जाता है और क्लॉट्स को निकालने के बाद उसके अंदर स्टेन नाम का एक मटेरियल डाला जाता है जो स्प्रिंग लाइक होता है. देखो वो क्या काम करता है कि वो उसकी जो इलास्टिसिटी है उस वेसल की, ब्लड वेसल की, वो मेंटेन करता है. स्प्रिंग लाइक स्ट्रक्चर, उसको स्टेन कहा जाता है. तो मेंटेन करेगा. तो इस ऑपरेशन को हम क्या बोलते हैं, दैट वी कॉल एज एंजियोप्लास्टी. त्याला एंजियोप्लास्टी म्हणतात. बघा तुम्ही ऐकलं असेल, 4 ब्लॉकेजेस निघाले, 5 ब्लॉकेजेस निघाले, 2 निघाले, 3 निघाले, असं म्हणतात बघा एंजियोप्लास्टी झालेल्या पर्सन मध्ये. म्हाताऱ्या माणसाच्या माणसाचंच नाही, प्रत्येकाचं ज्यावेळेस हे आपण करतो, काय म्हणतात त्याला, आपण ऑपरेशन करतो, एंजियोप्लास्टी करतो त्यावेळेस त्या हृदयामध्ये, सॉरी त्याच्या याच्यामध्ये 4 ब्लॉकेजेस होते म्हणतात, काही म्हणतात 5 होते असं म्हणतात. ते ब्लॉकेजेस काढले आणि त्या ठिकाणी स्टेन टाकलं जात असतं. ते काढायचं आणि काढल्यानंतर मग त्याची इलेस्टिसिटी कमी होत असते. इलेस्टिसिटी कमी होते म्हणून काय करतात, त्याच्यामध्ये स्प्रिंग टाकतात, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर टाकतात, त्याच्यामुळे त्याला एंजियोप्लास्टी म्हणतो आपण. आणि बायपास सर्जरी, बायपास सर्जरी काय असतं बरं, कोण सांगू शकेल मला बायपास सर्जरी? ब्लड वेन बायपास, ब्लॉक, हाँ हाँ, ब्लड फ्लो कौन सी? बाईपास, ब्लड हाँ वेन राइट. अगर जब ब्लॉक हो जाएगी तो ब्लॉक होने के बाद उसको बायपास किया जाता है, साइड वे तयार किया जाता है. जसं आपण बघा एखाद्या सिटीमध्ये आपण जेव्हा एंट्री करतो, तर सिटीमध्ये एंट्री करता वेळेस काही वेळेस आपल्याला छोट्या छोट्या वाहनाला एंट्री असते मधून, मात्र जे मोठे व्हेकल्स असतात त्यांना काय केलं असतं, साईडनं मार्ग करून दिलेला असतो बाहेर, बायपास म्हणतो आपण त्याला. तो बायपास काय असतो की साईड वे आहे तो. तशा प्रकारे आपल्या हार्टला ब्लड सप्लाय करणारी जर आर्टरी खराब झाली असेल किंवा ब्लॉकेज तयार झाला असतील, तर त्या ठिकाणी किंवा कोणती आर्टरी जर वगैरे ब्लॉकेज तयार झाला असते स्पेशली, त्या ठिकाणी तुला कट करतात आणि त्याचा जो दुसरा वे तयार करतात, आपल्या पायामधली किंवा कुठली तरी एक वेसल काढतात आणि ती पायामधली वेसल काढून तिथे अटॅच करून त्याला एक बायपास करून दिला जात असतो, दुसरा वे तयार करून दिला जात असतो. ओके, याला बायपास सर्जरी म्हणतात, दॅट वी कॉल द बायपास सर्जरी. तेच काम करायला लावायचं आपल्याला, फक्त त्याला तिथे होईन गेलं तर समजा एखादा उठणं चाललोय कुठेतरी, कोणत्या गावाला निघालो, ओके, गावाला निघालो, तिथला रस्ता खराब झालाय, काहीतरी कारण असतो, काहीतरी कारणामुळे खराब झाला, तर रिकवर होणार नाही. मग काय केलं जात असतं माहितीये का, की दुसरा एखादा नवीन वे तयार करून दिला जात असतो, साईडनं वगैरे, साईडनं दुसरा वे तयार करून दिला जात असतो. तसंच आपल्या याचं असतं बघा, सेम बायपास सर्जरीचं. मेन आर्टरी जर त्या ठिकाणी त्याला ब्लड सप्लाय करत नसेल, तर त्या केसमध्ये त्याला साईड वे तयार करून दिला जात असतो, दुसरी एखादी वेसल काढून त्याला लावली जात असते. या सर्जरीला आपण बायपास सर्जरी असं कन्सिडर करत असतो. बायपास झालं म्हणतात बघा, तीच बायपास आहे. त्यानंतर गैदर मोर इन्फॉर्मेशन अबाउट दीज मेडिकल प्रोसीजर्स. आपको बोला है कि इतने पूरे प्रोसीजर जो है उसका इंफॉर्मेशन कलेक्ट करो, तो मैंने पूरा इसका बताया. वैसे अगर उससे रिलेटेड वीडियो क्लिप्स आप कलेक्ट करो बोला है बेटा, तो वीडियो क्लिप्स आप देख लो एक बार.
कलेक्ट करो, या आपको रखना चाहते हैं आप छुपा कर रखो, नहीं तो फिर देख तो भी लो कम से कम क्या होता है एक्चुअली, एंजियोग्राफी क्या होता है, एंजियोप्लास्टी क्या होता है, बाईपास क्या होता है, एक्सेट्रा। मैंने तो उसका मीनिंग बताया पूरा आपको, मगर तो भी आपको अगर चेक करना है डायरेक्टली वीडियोग्राफी फॉर्मेट में तो चेक कर सकते हैं आप। या हेलो, दिस पॉइंट इज हाँ क्लियर सर। और नॉट? ओके, यस सर। तो देखो, तो ये हो गया हमारा ब्लड प्रेशर एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा। नाउ तो ये जो पॉइंट है, अभी इसके आगे का पॉइंट हम डिस्कस करने वाले हैं नेक्स्ट लेक्चर में। तो इसमें अगर कुछ डाउट, हाँ बोलो ना बेटा, हाँ बोलो बोलो। अगर थायराइड हो जाए तो बी ब्लड प्रेशर इंक्रीज होता है क्या? करेक्ट, हो जाता है, कभी कभी स्लो होता है, कभी कभी बढ़ जाता है। क्यों होता है मालूम है क्या? कि हमारे बॉडी के अंदर जो थायराइड होता है वो थायरोक्सिन नाम का हार्मोन तैयार करता है, T3 एंड T4। अगर वो हार्मोन कम ज्यादा हो गए तो हमारा जो बीएमआर है, बीएमआर डिस्टर्ब हो जाएगा, मीन्स बेसल मेटाबॉलिक रेट डिस्टर्ब हो जाएगा। और बेसल मेटाबॉलिक रेट अगर डिस्टर्ब हो गया तो वो क्या कर सकता है, हमारे लिए कॉम्प्लिकेशन क्रिएट कर सकता है। मीन्स उसमें ब्लड प्रेशर बढ़ भी सकता है कुछ कंडीशन में, कुछ कंडीशन में ब्लड प्रेशर कम भी हो सकता है। म्हणजे बघा काही काही पर्सन मध्ये थायरॉइड झाल्यानंतर एक्स्ट्रा ओव्हर रिएक्टिव्ह तरी होतो, नाहीतर मग खूप स्लगिश तरी होऊन जातो, आळशी तरी होऊन जातो तो पर्सन। त्या दोन्ही प्रॉब्लेम येऊ शकतात, कमी होणं आणि जास्त होणं, दोन्ही कंडिशनवर डिपेंड आहे। जास्त जर प्रोडक्शन झालं तर तो असा थिन होऊन जातो, खूप पातळ होऊन जातो पर्सन, मसल तुटून जातात त्याच्या, लवकरात लवकर मस्कुलर वीकनेस येत असते त्याच्यामध्ये। आणि जर खूपच जास्त झाला तर त्या ठिकाणी असं वेट खूप वाढतं, ब्लड प्रेशर डिस्टर्ब होत असते त्याचं, आणि थोडंसं लेझीनेस आल्यासारखे होते, स्लगिशनेस आल्यासारखे होते, अशा प्रकारे काही कॉम्प्लिकेशंस येत असतात त्याच्यामध्ये। तो वो हम केमिकल कोऑर्डिनेशन में डिटेल में डिस्कस करने वाले हैं वो क्या होता है। और ब्लड प्रेशर के रिलेटेड चेंजेस भी आते हैं उसके अंदर, ब्लड प्रेशर बढ़ेगा कम हो जाएगा, जो भी होगा, ज्यादा से ज्यादा केसेस में बढ़ता है वो ब्लड प्रेशर थायराइड के केस में। तो यहाँ पे कुछ थिंक अबाउट इट पूरा गया, वो आप देख लो, नहीं तो फिर कल मैं तो बताने वाला हूँ आपको ब्लड प्रेशर कैसे मेजर करते हैं, क्या करते हैं, कौन से डिसऑर्डर्स है, वो देखेंगे हम कल के लेक्चर में। तो आज के लिए हम यहाँ पे स्टॉप हो जाते हैं, और कोई किसी को डाउट भी हुआ बेटा तो बता सकते आप मुझे, नो इशू। तुम्हाला काही जरी डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता, नो प्रॉब्लेम। चल, तर इथे स्टॉप व्हायचं आजच्यासाठी। हो सर. हो सर. ओके, यस।